एक महत्त्वाचं काम आहे. आज नेहा आपल्या घरी येणार आहे. तेव्हा तू तुझ्या बेडरूमच्या बाहेर मला दिसायलाही नको आहेस. आज मी तिची उलटच करणार आहे. पण वहिनी म्हणजे मी सांगितलं तेवढं करायचं. एवढ्या मोठ्या घरात राहत असून यश किती साधा वागतो नाही. अगं ते बाहेर पॅलेस वगैरे म्हणत होते ना काहीतरी. हो हो, हे यशचं घर आहे. हो छान आहे हो. या का या का या नमस्कार या ना बसा ना प्लीज. बसा. हो. पाणी घ्या जरा. प्रवासात काही त्रास नाही ना झाला? नाही नाही अजिबात नाही. जरा साधं पाणी मिळू शकेल का? नाही थंड पाण्याचा ना हिला जरा त्रास होतो. अहो तसं काही नाही, एखाद्या दिवशी चालतं. नाही नाही पण येईल ना साधं पाणी सुद्धा. साधं पाणी. अरे नको. नाही नाही काही प्रॉब्लेम नाही. आजोबा कशीत आता? ठीक आहे आता. रिकव्हरी थोडी स्लो आहे बट इज ओके. हाय नेहा, कधी आलीस? मला कोणी इन्फॉर्मच केलं नाही तू आल्याचं. आत्ताच आलो. गुड. हे नेहाचे काका काकू. नमस्ते. म्हणजे तिच्या शेजारी राहतात पण नेहाला आई वडिलांसारखेच आहे. आणि काकू काका ही माझी सिम्मी काकू. यशची आईच समजा. नमस्ते. नमस्ते. रिकाम्या हाताने कसं येणार ना, म्हणून हा बिस्किटाचा पुडा. ठेवा ना. नमस्कार. नेहा पण आम्हाला मुलीसारखीच आहे, आमची मुलगीच आहे. आणि आता आपली ओळख झाली तर करायची का लग्नाची बोलणी सुरू? बोलणी करायची? अहो काय बोलताय तुम्ही? आपण आजोबांना भेटायला आलोय ना, विसरलात का? सॉरी मी खरंच विसरलो. ह्यांना जरा विस्मरणाचा त्रास आहे थोडा. म्हणजे कधी कधी नावं विसरतात, कधी चहा वगैरे घेतलेला विसरतात. पण तसं नेहमी नाही, कधी कधी. ओ, यांना विस्मरणाचा आजार आहे तर. वाव, ह्याला म्हणतात नशीब. आता ह्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मग मी ती पप्पांवर चालवणार आणि यश घायाळ होणार. तुम्ही उभे का? बसा ना प्लीज, बसा. बरं, तुम्ही काय घेणार? नाही नाही काही नको. नाही नाही, तुम्ही पहिल्यांदा घरी आला, तुम्हाला काहीतरी घ्यावंच लागेल. मी तुम्हाला असं पाठवणार नाहीये परत. आणि काकू, तुम्ही काकांच्या आजारपणाबद्दलचं टेन्शन घेऊ नका. आपल्या हॉस्पिटलमध्ये ना त्यांची चांगलीच ट्रीटमेंट होईल. यश, तू गाईड कर ना. शुअर. अहो तुम्ही बोललात हेच खूप झालं. नो नो, आय मीन इट. या साधं पाणी. अरे या तुम्ही कसं- नाही नाही. माझा फोन वाजला वाटतं. एक मिनिट. एक कुठून? अहो हळूहळू.
ते द्या द्या. ओ ओ थँक्यू. हॅलो. हा हो हा बाळा आहे. नेहा, परीचा फोन आहे. बहुतेक आपण पोचलो का बघायला फोन केला असणार. तुझा लागत नसेल बहुतेक ना. घे घे ना. नेहा, परीचा फोन आहे का? अगं बोल ना मग तिच्याशी. आज मस्त बकरा मिळाला. हे काका बेस्ट आहेत. हॅलो परी, बोल बाळा. आई तुझा फोन का नाही लागत आहे? तुम्ही पोचलात का? हो बाळा, पोचलो. तुला आजोबा भेटले? नाही, अजून नाही. आता जाऊ. मग त्यांना सांग की परीने हाय सांगितलंय. सांगते. आणि हो, तुम्ही लवकर बरे व्हा असं पण सांग. हो, नक्की सांगते. विसरू नकोस. हाय. बॉस काका. हॅलो परी. अगं बॉस काका आले आपल्या घरी. अच्छा. आई तुला मी नंतर फोन करते. बाय. बाय बाय. यश, हे पप्पांना भेटायला आलेत ना? हो. बरं, मग मी घेऊन जाते त्यांना. नाही काकू, आपण एकत्रच जाऊया. अरे, नेहा ऑलरेडी फोनवर आहे. मग ती आली की तुम्ही दोघे एकत्र या. नाही काकू, पण यश, मी घेते काळजी. डोंट वरी. या ना, या प्लीज प्लीज. या 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 या. जाऊया आजोबांना बघायला. नेहा, प्लीज डोंट माइंड, पण आजोबांसमोर प्लीज परीचा विषय नको काढूया. हो. इट्स अ लिटल सेन्सिटिव्ह. म्हणजे चुकून पण तो विषय. डोंट वरी. काका काकूंकडनं पण तो विषय नाही निघणार. थँक्स. यश, हं? थँक्यू. तू समीर सरांना परीकडे पाठवलंस ना?